रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। महानगरपालिकेतील वरिष्ठांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक, आकडेवारीचे धक्कादायक परिपत्रक आयुक्तांकडे सादर। आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे कोणत्या कारणासाठी किती दर याचा तक्ताच दर्शवण्यात आला आहे। या संदर्भात सफाई कर्मचाऱ्यांनी थेट आयुक्तांकडे तक्रार केली असून आयुक्त यावर कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे। आर्थिक पिळवणूक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून सुरू असल्याबद्दलचा मोठ्या गौप्यस्फोट तक्रार अर्जामुळे झाला आहे। शहरात 1 ते 25 वॉर्ड असून या ठिकाणी कायम नेमणुकीचे कर्मचारी कार्यरत आहेत। त्यांना शासन नियमानुसार हक्काची रजा, मेडिकल रजा, किरकोळ पगारी रजा याशिवाय पर्यायी रजा आदींचा लाभ दिला जातो। परंतु या हक्काच्या लाभासाठी या कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि मानसिक अशा अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। अर्जित रजा आणि मेडिकल रजा यासाठी आरोग्य विभागाचा संबंध येतो। या विभागाच्या मंजुरीसाठी मुकादम, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक यांची शिफारस घ्यावी लागते। त्यानंतर आरोग्य अधिकारी मंजुरी देतात। त्यातच या विभागात कार्यरत कमी शिक्षित असलेल्या काही कर्मचाऱ्यांना पगारपत्रकांसह अन्य कार्यालयीन कामे सोपवण्यात आलेली आहेत। हे कर्मचारी रजेच्या नियमांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची भीती दाखवून पैसे उकळतात असाही आरोप या तक्रार अर्जात केला आहे। या धक्कादायक प्रकारावर महानगरपालिका आयुक्त कोणती भूमिका घेतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे।